मित्रांनो, बाळूमामांची कृपा मिळण्यासाठी मोठं काही करायची गरज नाही. मामा कधीही भक्ताकडून मोठ्या गोष्टीची अपेक्षा करत नाहीत. त्यांना फक्त एक छोटं प्रेमाचं काम पुरतं. पहिली सेवा, स्वच्छ मन. बाळूमामा म्हणतात, मन स्वच्छ ठेवा, बाकी सगळं मी पाहतो. खोटं न बोलणं, दुसऱ्याला त्रास न देणं, चांगलं बोलणं हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठी सेवा आहे. दुसरी सेवा, एखाद्या जनावराला चारा. बाळूमामा मेंढरे, दाई, वासरे यांचे रक्षक समजले जातात. त्यामुळे एखाद्या भटक्या गाईला थोडं पाणी, चारा दिलात तर मामा म्हणतात, हे माझ्यावर केलेलं आहे. लहानशी सेवा पण कृपा खूप मोठी. तिसरी सेवा, कोणाला मनापासून मदत करा. मधल्या रस्त्यावर एखादा अडला असेल, एखाद्या गरीबाला गरज असेल किंवा एखाद्या वयस्कर व्यक्तीला हात द्यावा लागेल, तुम्ही मदत केली की बाळूमामा म्हणतात, हा माझा भक्त आहे. चौथी सेवा, रोज 2 मिनिटे, मामा मला तुझी आठवण आहे. कोणतीही मोठी पूजा नको, फक्त 2 मिनिटे म्हणा, बाळूमामा मी तुझ्या चरणी आहे. ही छोटी आठवण ही मामांना खूप प्रिय आहे. पाचवी सेवा, निसर्गाची सेवा. शेत, झाडं, प्राणी हे मामा स्वतःचे मानतात. एखादं झाड लावलं, शेताला पाणी घातलं, मातीची सेवा केली, मामा म्हणतात, हे माझं घर आहे. शेवटचं वाक्य, बाळूमामांची कृपा मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टी नको, फक्त छोटं प्रेमाचं काम करा. मामा तुमचं भाग्य स्वतः बदलून देतील.